तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणलेले आहेत। अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे। थेट गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा देखील आता वाढलेल्या आहेत। आपण आता अहिल्यानगर जिल्ह्यातील एका दूध संकलन केंद्रावरती आहोत आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नेमकं या सगळ्या कारवायांबद्दल काय वाटतं हे आपल्याला जाणून घ्यायचे। खरं तर ज्यावेळी दुधामध्ये भेसळ होते किंवा जे दुग्धजन्य पदार्थ आहे हे देखील मोठ्या प्रमाणात बनावट मार्केटमध्ये बघायला मिळतात। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यात दिसत नव्हतं, आता कारवाई होत आहेत। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? खरं तर महाराष्ट्रामध्ये शेती हा आपला तसा एक शाश्वत प्रमुख धंदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे आणि या शेती जो आपला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय न पाहता आता तो प्रमुख आपला दुग्ध व्यवसाय हा प्रमुख धंदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने झालेला आहे। तरी शेतकऱ्यांना आता जे सध्या वाढलेले खाद्याचे दर असेल, डिझेलचे दर असतील, पेट्रोलचे दर असतील, परत बाकीचे जे औषधे असतील, बाकीच्या सर्व गोष्टी वाढल्या। दुधाला कमीत कमी आता 50 ते 60 रुपये रेट मिळणं अत्यंत शेतकऱ्याच्या दृष्टीने गरजेचं झालेलं आहे, कारण सगळे उपजीविका ही शेतकऱ्यांची दुधावर येऊन पोहोचलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुग्ध व्यवसाय करत असताना एकमेव शेतीधंदा असा आहे का जो आपण 1 ते 10 दिवसाचं आपल्याला जे उत्पन्न निघतं दुधाचं, त्याचं आपण पुढील 5 दिवसात त्याचं आपल्याला पैसे आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर येऊन पडतात। आता जर ही सध्या जी आपले जे सध्याचे जे आयुक्त आहे मुंडे साहेब यांनी जी कारवाई सुरू केलेली आहे अत्यंत सर्व शेतकऱ्यांच्या हिताची आणि आपल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो। तर त्या दृष्टिकोनातून जे बी ह्या गोष्टीत सापडतील त्यांच्यावर नक्कीच शासन कारवाई करतच आहे आणि आत्ताही मुंडे साहेब आल्यानंतरही लोकांच्या अजून अपेक्षा वाढल्या आहे प्रकारबंदीच्या बाबत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुधामध्ये जी भेसळ होती त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या दरावरती सगळा परिणाम होत असतो। काय अपेक्षा आता तुमच्या देखील आहेत या सगळ्या कारवायांमध्ये? आमचं म्हणणं आहे का त्याला अटक झाली पाहिजे। अटक झाल्यानंतर त्यांचं लायसन पण जप्त झालं पाहिजे। त्यांना शिक्षा पण कमीत कमी वर्ष 6 महिने तरी त्यांना शिक्षा दिली पाहिजे, नो जामीनमध्ये। सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय दर एकंदरीत दुधाचा लिटर मागे सध्या सुरू आहे आणि कशा पद्धतीने या भेसळीचा सगळा परिणाम दरावरती होतो? या भेसळीमुळे आहे ना दुधाला मार्केट भेटत नाही। आज 50 ते 60 रुपये लिटर दुधाला भाव पाहिजे, तो भेटत नाही आहे। भेसळ जर धरल्या गेलं तर शेतकऱ्यांना तो भाव भेटला जाईल। तुमची देखील काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून? दररोज तुम्ही या ठिकाणी दूध आपलं या ठिकाणी देत असता डेअरीवरती, काय अपेक्षा ज्या तुकाराम मुंढेंनी ज्या कारवाया सुरू केलेल्या आहेत अशाच कारवाया पुढे देखील चालू राहिल्या पाहिजे? ही भेसळचं दूध आहे ना हे बंद झालं पाहिजे, जेणेकरून भेसळ दूध बंद झालं तर आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव वाढेल। ते जर बंद नाही राहिलं ते 10-10, 20-20 हजार ते 30-40 जर दूध आलं भेसळचं तर सर्वसामान्य जनताला त्याचा त्रास आहे। तो एक दृष्टीने ते बरोबर आहे ना, त्यांनी कारवाई केलीच पाहिजे त्याच्यावर। भेसळ दूध बंद झालंच पाहिजे। शेतकरी वर्गाने या सगळ्या कारवायांचं आता स्वागत केलेलं आहे आणि या कारवाया अशा सुरू राहिल्या पाहिजे। जे भेसळखोर आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर जे गुन्हे आहेत ते दाखल करावे, त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे, अशाच अपेक्षा आता शेतकरी वर्ग करताना बघायला मिळतोय। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहता अहिल्यानगर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।